छत्रपती संभाजीनगर SRPFचे SP विक्रम साळे यांची एक कृती सध्या खूप चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय या ठिकाणी ठरते. त्याचं झालं असं की इथे SRPFचे पोलीस भरती होती. आकांतानं तरुण धावत होती, कारण ठराविक वेळेमध्ये त्यांना 5 किलोमीटरचं अंतर पूर्ण करायचं होतं. यात एक असा तरुण होता जो पायात सँडल घालून ही सगळी रनिंग कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत होता. हे SPंच्या लक्षात आलं आणि त्यानंतर त्यांनी माणुसकीचं दर्शन घडवत त्या मुलाला बोलवलं आणि त्याच्या पायात शूज दिले. त्यांच्या ह्या कृतीचं कौतुक होते आणि स्वतः विक्रम साळी सर आपल्यासोबत आहेत. काय प्रसंग होता सर? या ठिकाणी SRPF वरणगाव गट क्रमांक 20ची भरती प्रक्रिया चालू आहे. त्यामध्ये टोटल 75,000 ॲप्लिकेशन आलेले आहेत. त्यापैकी आम्ही पर डे 2,000 उमेदवारांना फिजिकल टेस्टसाठी बोलवतो. कालच्या दिवशी ज्यावेळेस 5 किलोमीटरची फिजिकल टेस्ट कंप्लीट झाल्यानंतर मला असं जाणवलं की एक उमेदवार असा आहे की जो त्या डिटेलमध्ये 3rd नंबरला आला, परंतु त्याच्या पायामध्ये सँडल होते. तर मी त्याला जवळ घेऊन विचारलं की सँडल तू का वापरतो, शूज का वापरला नाही? तर त्याचे जे उत्तर होतं ते खूपच मन हेलावणारं होतं की त्याचं असं मत होतं की आई वडील शेतकरी आहेत आणि शूज घेण्यासाठी सुद्धा माझ्याकडे पैसे नाहीत. तर त्यावेळेस आम्हाला त्या क्षणी जाणवलं की ह्याला मदत केली पाहिजे, म्हणून मी त्वरित त्याला आमच्या सर्व सहकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीनं शूज प्रोव्हाइड केले. बरं, पण असं तुम्हाला का असं वाटलं की ह्याला आपण मदत केली पाहिजे? त्याचा तुमच्या संघर्षाचा काही धागा आहे? हा, निश्चितच आहे. मी सुद्धा तेवढ्याच हालाकीच्या परिस्थितीमधून आलेलो आहे, त्यामुळे ते मला लगेच टिपता आलं. आणि विशेषतः आम्ही या ठिकाणी जे उमेदवार भरती प्रक्रियेसाठी येतात त्यांना 1,000 उमेदवारांना मोफत जेवण विविध NGO मार्फत त्यांना राहण्याची सोय, हे आमच्या वरिष्ठ कार्यालय DG ऑफिस, ADG ऑफिस आणि IG ऑफिसचे जसे गाईडलाईन आहेत त्यानुसार आम्ही त्यांना मोफत जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे. त्यांची परिस्थिती काय भावना होते त्याच्यात ज्यावेळेस तुम्ही त्यांना ज्या उमेदवाराला शूज दिले त्यानंतरच्या? तो घडलेला प्रसंग हा एकदमच इन्स्टंट झालेला होता. म्हणजे असं तो ठरवून केलेलं नाही, पण ज्यावेळेस आम्ही त्याला शूज दिला आणि त्याच्या डोळ्यामधले भाव बघितले, ती एक भावना वेगळीच आहे म्हणजे देण्याची. आणि आम्हाला सुद्धा वाटलं नाही की हा व्हिडिओ एवढा व्हायरल होईल. इंस्टाग्रामवर पण त्याला 5.5 मिलियन व्ह्यूज आले. तर ती एक वेगळ्या प्रकारचीच एनर्जी आमच्या कॅम्पमध्ये आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्यात पसरली. ठीक आहे, थँक्यू सर. उद्या हा तरुण पोलीस होईल का नाही हे सांगता येत नाही. त्याला पोलीस होणं हे त्याच्या मेहनतीवरती अवलंबून आहे. मात्र त्याला एक तात्काळ पारितोषिक मिळालं त्याच्या मेहनतीवर. तिथे होतं की अनवाणी पायानं स्लीपर घालून पायानं रनिंग कंप्लीट करणाऱ्या त्या एका उमेदवाराला त्याला खरं तर हे बक्षीस मिळालं आहे, शूज मिळाले, तेही SPकडनं. आता उद्या तो पोलीस होईल का नाही सांगता येत नाही, परंतु ही कृती कायमस्वरूपी निश्चित लक्षात राहण्यासारखी आहे. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.